श्री स्वामी समर्थ. बाळा, आज पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तुम्ही सुद्धा स्वामी भक्त आहात आणि तुमचाही स्वामींवर विश्वास आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका. या संदेशाला शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला उशीर करू नका. बाळा, स्वामी तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण करणारच आहेत. स्वामी तुम्हाला कशाचीही कमतरता ठेवणार नाहीत. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव. जेव्हा केव्हा तुला वेळ मिळेल त्यावेळेस स्वामींचे नामस्मरण तू नक्की कर. वेळ मिळेल तेव्हा स्वामींची आठवण नक्कीच काढा. याच्याने स्वामींचे लक्ष हे तुमच्यावर नक्कीच राहील. तुमचा जर का स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी पाहत आहेत, तुम्ही सबस्क्राईब करत आहात की नाही. स्वामी म्हणतात, आम्ही कोणत्याही व्यक्तीचा चेहरा धर्म बघत नाही, तर आम्ही त्याचे कष्ट बघतो, त्याचा संघर्ष बघतो, त्याची कष्ट करण्याची क्षमता आम्ही पाहत असतो. ज्याचा संघर्ष मोठा त्याचा विजयही तेवढाच मोठा असतो. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा तुम्हाला पाहिजे तसाच जाईल असे काही नाही. पण लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवसात काही ना काही चांगले हे असतेच. तुम्हाला फक्त तो क्षण शोधता आला पाहिजे, कळला पाहिजे. प्रत्येक प्रसंग आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच असतो. आपल्याला फक्त ते समजले पाहिजे. काही वाईट गोष्टी असतील त्यांना दुर्लक्षित करा व ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे सकारात्मकतेने बघा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनातील आत्ता कठीण काळ चालू आहे. आम्हाला माहीत आहे तू संकटात आहेस, पण तू घाबरू नकोस. आम्ही तुला कधीही हरू देणार नाही. या कलियुगात तुला कधीही एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला आम्ही योग्य मार्ग दाखवू. तू काळजी करू नकोस. तुम्ही जर का योग्य असाल तर तुम्हाला कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही आहे. भगवंताचे नामस्मरण करा. काळ वेळ सर्व साक्ष देईल. स्वामी म्हणतात, तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. आयुष्यात इतरांच्या यशावर जळू नका. इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. कारण प्रत्येकजण हा आपापल्या परीने आपला प्रवास हा पूर्ण करत असतो. यशाचे निकष हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा. आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फक्त प्रयत्न करा. तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. श्री स्वामी. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी